राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर जात आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत या डॉक्टरांची काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली होती। या बैठकीत डॉक्टरांना काही आश्वासनं दिली गेलेली। या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे डॉक्टरांनी आता संपाची हाक दिली आहे। संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संप पुकारतील। या संपादरम्यान निवासी डॉक्टरांकडून ओपीडीची सेवा दिली जाणार नाही, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असतील। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स या संपामध्ये सहभागी होणार नसल्यानं सेवांवरती विशेष परिणाम होणार नाहीये। विद्यावेतन वेळेमध्ये मिळावं आणि राहण्याची हॉस्टेलची दुरवस्था या संदर्भात हा संप पुकारण्यात येतोय। बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही। बैठकीमध्ये विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव 2 दिवसात मंजूर करू असे सांगितले होते, परंतु 2 आठवड्यानंतरही विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही। त्यानंतर बैठकीमध्ये नवीन वसतिगृहांना मंजुरी दिल्याचे सांगितले होते, परंतु अद्यापपर्यंत एकाही नवीन वसतिगृहाला मंजुरी दिल्याचे शासनाने पत्रक दिलेले नाही। जर शासनाने आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नवीन वसतिगृह मंजुरी तसेच विद्यावेतन वाढीचे प्रस्ताव यांना मंजुरी दिली नाही, तर संध्याकाळी 5 नंतर मध्यवर्ती माठ संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर बाह्य रुग्ण विभागातील सेवा बंद करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।